अमरावतीला जी घटना झाली ते ऐकून मी अक्षरशः हलून गेले आणि म्हणून आम्ही इथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आज आलो आणि नंतर आम्ही डॉक्युमेंटसुद्धा काढले. तर बघून खूप शॉक झाले आणि बघितलं ते खूप वाईट पण वाटलं आणि शॉकिंग पण झालं की इथे डॉक्युमेंट आहेत, यांचं विद्युत ऑडिट झालेलं नाही आहे कुठल्याच डिपार्टमेंटचं. मला या ठिकाणी सरकारला, मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मुळात फायर NOC दिली कशी जेव्हा वायरचंच ऑडिट झालेलं नाही. आज मेन जर आग कशामुळे लागते तर शॉर्ट सर्किटमुळे, वायर ओपन असल्यामुळे. आपलं जर जिल्हा रुग्णालय बघितलं तर अतिशय विकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सगळीकडे वायर ओपन झाले आहेत, बुरशी लागली आहे, मग अनेक ठिकाणी फॉल सिलिंग डोक्यावर पडेल का अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळी मेन मुद्दा हा आहे की शेका पक्षांनी सगळ्या जिल्हा रुग्णालयांचं ऑडिट काढलं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे नाही 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 आणि हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आपल्याला सांगतं, मी नाही सांगत. दुसरा मुद्दा हा आहे की या हॉस्पिटलमध्ये स्टाफ पाहिजे, तुम्हाला सांगते हे बघा, पाहिजे 194, भरलाय 95 आणि जवळजवळ 100 पदही रिक्त आहेत. आपण टॅक्स भरतो नागरिक म्हणून, कशासाठी भरतो की या सोयी सुविधा आपल्या व्यवस्थित चालल्या पाहिजे. पण इथे जर डॉक्टरच नसतील, एवढा घाणेरडा, मी तुम्हाला फुटेज देईन, आम्ही ते लेबर रूमच्या लेडीजच्या टॉयलेटमध्ये गेलेलो, इतकं घाणेरडं टॉयलेट आहे ना, मग त्याला काही अंतच नाही. आणि मेन म्हणजे हे हॉस्पिटल धोकादायक आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलवर मागच्या नाही मी तुम्हाला सांगते ना 2000 याच्या साली 15 कोटी रुपये हा खर्च केला. गेल्या 13 वर्षात या जिल्हा रुग्णालयावर जवळपास 15 कोटी रुपये हे खर्च केलेले. 15 कोटी कशाला म्हणतात, कुठे केले आता का? ना इथल्या सरकारला काही काळजी आहे, ना सत्ताधाऱ्यांना काही काळजी आहे, ना मंत्री आबिटकरांना मी विनंती करते, काय आहे हे, काय आहे? गोर गरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतो ज्याला खासगी हॉस्पिटल परवडत नाही. 15 कोटी कशाला म्हणतात? आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं तर विसरूनच जा. कोणाला पालकमंत्री बनायचंय तर कोणाला मंत्री बनायचं. अरे जनतेचं काय, कॉमन माणसाचं काय, याला विचारा. आज ऑपरेशनला माणसं आली तर काय होतं? यांनी पालकमंत्री कोण ह्याच्यातच घालवली. आजच्या तारखेला बघाल ना परिस्थिती, तर 5000 स्क्वेअर फूट 5000 स्क्वेअर फूट 5000 स्क्वेअर असा आपला सिव्हिल हॉस्पिटल आहे. हे जर नवीन बांधलं असतं तरी 15 कोटीत पूर्ण झालं असतं. यांनी नुसतं पैसे कमवण्याच्या खाली हे पैसे संपवलेले आहेत. 15 कोटीचं काम कुठेतरी दिसतं का मला सांगा? 15 कोटीचं काम दिसलं तर पाहिजे. आणि मुळात म्हणजे 2021ला अपंग विभागात शॉर्ट सर्किट झालं तरी सुद्धा यांचं अजून विद्युत ऑडिट झालेलं नाहीये. 2022 मध्ये एक मोठा एक्सेस ऑक्सिजनमुळे एक महिला दगावल्या, त्याचं पण झालेलं नाहीये. 26 मध्ये रुग्णालयाचा स्लॅब कोसळण्याची घटना झाली तरी कोणी काही बोलत नाही. या ठिकाणी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते, हे जर काही सुधारलं नाही तर आम्ही ते ठिय्ये आंदोलन करू, पण असे लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, नाहीतर इथे दुसरी अमरावतीची घटना होईल. आणि मुळातच पॉलिसी लेवलला मी हे माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो तुम्ही सुद्धा अख्ख्या देशाने आणि महाराष्ट्राने विचारला पाहिजे. ज्याच्याकडे विद्युत ऑडिट नाहीये किंवा क्लिअरन्स रिपोर्ट नाहीये, वायर इलेक्ट्रिक क्लिअरन्स रिपोर्ट नाहीये, त्याला फायरची NOC मिळते कशी? हे वेबसाईटच दाखवतं. मला सांगा, ज्याच्याकडे वायरचं ऑडिट नाहीये त्याला फायर NOC मिळाली कशी? आणि फक्त या हॉस्पिटलला नाही, सगळ्या उपजिल्हा रुग्णालय, माणगाव असेल, पनवेल असेल, पेण, उरण, चौक, सगळ्यांकडेही नाहीये. स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा याचं क्लिअर नाहीये आपल्या हॉस्पिटलचं आणि बऱ्याच उपजिल्हा रुग्णालयांचं. काय आहे? वायफळ गोष्टींवर चर्चा होतात आणि लोकांच्या जीवाशी तुम्ही नका ना खेळू. लहान मुलं असतात, डिलिव्हरीला काहीतरी माणूस किती ऑगस्ट पासून बंद आहे. मुंबईच्या जवळचं हे ठिकाण, एक CT स्कॅन रिपेअर करायला एवढे दिवस लागतात. कोणती NOC आहे, कोणती NOC नाही आहे आपल्या या हॉस्पिटलचं इलेक्ट्रिक ऑडिट. 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट CT स्कॅन बंद आहे. मग सोयी सुविधा, मी तुम्हाला हे पण सांगते,
माझ्या माध्यमातून, आता तो वेगळा विषय, आज विषय आपण फायर ऑडिटचा घेऊ. माझ्या माध्यमातून 2 कोटीचं सामान मी कोविडच्या वेळेस या हॉस्पिटलला डोनेट केलेलं, बऱ्याचशा वस्तू त्याच्या नाही ते मी पत्र देणार आहे. त्या आहेत कुठे वस्तू, तो वेगळा विषय. पण विषय हा मुद्दा महत्वाचा आहे की इलेक्ट्रिक ऑडिट नसताना तुम्ही फायरची एनओसी दिली कशी. उद्या इथे दुसरी अमरावतीची घटना झाली, तुम्ही घटना झाल्यावर बोलणार हे करा, फास्ट ट्रॅक मध्ये आले, ऍक्शन मोड मध्ये सरकार आले. तुम्ही काही घटना होण्याच्या आधी काय करता? घटना व्हायची वाट कशा